श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये शाकंभरी पौर्णिमेविषयी माहिती ती पाहणार आहोत। पौर्णिमा तिथी ही नक्की कधी आलेली आहे? पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो ते आपल्याला नक्की कधी करायचं आहे? पौर्णिमे दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा, त्याचबरोबर लक्ष्मी माता, भगवान विष्णू यांची सेवा आहे ती आपल्याला कोणती करायची आहे आणि कशा पद्धतीने करायची आहे याचीच माहिती आहे ती संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया। नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील ही पहिली पौर्णिमा आहे। या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असंही म्हटलं जातं। त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा या नावानेही या पौर्णिमेला ओळखलं जातं। शाकंभरी देवीला बनशंकरी देवी असं एक नावही आहे। पौष शुक्ल सप्तमीपासून ते पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र हे साजरे केले जाते। बऱ्याच जणांच्या घरी या कालावधीमध्ये घटस्थापनाही केली जाते। त्याचबरोबर या नवरात्राचे उपवासही केले जातात। आता ज्यांच्याकडे घटस्थापना केलेली असेल तर त्यांचे घट हे या शाकंभरी पौर्णिमेला आहेत ते घट आहे ते उठवले जाणार आहेत आणि नवरात्रीचा उपवासही त्या दिवशी आहे तो सोडला जाणार आहे। तर आता आपण पाहूया की पौर्णिमा तिथी ही कधी सुरू होत आहे आणि ती कधी संपणार आहे। पौर्णिमा नक्की कोणत्या दिवशी आहे? पौर्णिमा तिथी ही 2 जानेवारी 2026 सायंकाळी 6:54 ही सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 3 जानेवारी 2026ला दुपारी 3:33 ही पौर्णिमा आहे ती संपणार आहे। उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही 3 जानेवारी 2026ला शनिवारी ही साजरी करण्यात येणार आहे, ती म्हणजे उद्या। आता आपल्याला पौर्णिमेचा कालावधी आहे हा समजलेला आहे। तर आपल्याला या दिवशी सेवा आपल्याला काय करायच्या आहेत ते आता पाहूया। तर सर्वप्रथम आपण सत्यनारायण हे कधी करायचं आहे? तर पौर्णिमा तिथी ही उद्या असणार आहे, त्यामुळे सत्यनारायण हे आपल्याला उद्याच आहे ते करायचं आहे। 3 जानेवारी 2026ला शनिवारी संध्याकाळी आपल्याला सत्यनारायण ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। पौर्णिमा तिथीला स्नानदानाला अतिशय महत्त्व असतं, त्यामुळे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावे। ते जर शक्य नसेल तर आपल्याला घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला ओम गंगोत्रे नमः या मंत्राचा मंत्रजप करत करत आपल्याला अंघोळ आहे ती करायची आहे। अगदी 3 वेळा जरी मंत्रजप आपण केला तरीही चालू शकतो। आता या दिवशी आपण सेवा काय करायच्या आहेत त्या पाहूया। तर आपल्याला सत्यनारायण ही सेवा तर आहे ती आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर या मूर्तींवरती आपल्याला अभिषेक हा घालायचा आहे। तो अभिषेक आपण दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने आहे तोही आपण घालू शकता किंवा हळदीच्या आणि कुंकवाच्या पाण्याने जरी घातला तरी चालेल। हा अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसूक्ताचा पाठ आहे तो करायचा आहे। तो जर नसेल तर तुम्ही देवीचा कोणताही एक मंत्र आहे तो म्हटला तरी चालेल। अशा प्रकारची ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। तसेच या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन जर आपल्याला करणं शक्य झालं तर आपण कमीत कमी एक पाठ तर नक्कीच आहे तो करावा आणि जर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करणं जर शक्य नसेल तर या दिवशी सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ जरी आपण 11 वेळा जरी केला तरीही चालू शकतं, कारण तेवढंच पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं। त्यामुळे आपण जरूर आहे तो हा पाठ आहे तो करावा। ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे ती होते। नवरात्रामध्ये आपल्याला काही कारणास्तव जर सेवा करणं म्हणजे शारदीय नवरात्र किंवा चैत्र नवरात्रीमध्ये जर आपल्याला अशा प्रकारे जर सेवा जर करणं नसेल शक्य झालं तर आता आपण अशा प्रकारची सेवा करून आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न आहे ते करायचं आहे। त्याचबरोबर नवार्णव मंत्राचं मंत्रजप आहे तो आपल्याला एक माळ आहे ती करायची आहे। त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हाही आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रजप आहे तोही आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे। तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र या दोन्हीही स्तोत्रांचा एक एक पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे। याने भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुलदेवी, अन्नपूर्णा देवी, त्याचबरोबर माता लक्ष्मी यांची कृपा आहे ती आपल्यावरती राहील आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, जे काय संकट आहेत ते दूर होतील। त्यांचं सुरक्षा कवच आहे ते आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील। तसेच या दिवशी आपल्याला जर देवीची ओटी जर नवरात्रामध्ये शारदीय नवरात्रामध्ये जर भरणं जर झालं नसेल, राहिली असेल तर आपण या शाकंभरी पौर्णिमे दिवशी देवीची ओटी जर आपल्याला भरायची असेल तर तीही आपण भरू शकतो। आपण आपल्या यथाशक्तीनुसार आहे ती भरायची आहे।
त्याचबरोबर ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या आपण दिवसभरामध्ये आहेत ह्या कधीही जरी केल्या तरी चालू शकतात. आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने आपल्याला या सेवा आहेत ह्या करायच्या आहेत. तसेच या दिवशी अन्न आणि फळे हे जर दान जर केलं तर देवी माता आहे ती आपल्यावरती प्रसन्न होते. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर आपण आपल्या यथाशक्तीनुसार अन्न आणि फळे आहेत ही आपल्याला दान आहेत ही करायची आहेत. अशा पद्धतीने आपल्याला शाकंभरी पौर्णिमा आहे ती साजरी आहे ती करायची आहे आणि या सर्व सेवा करून कुलदेवीची कृपा आहे ती आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील. श्री स्वामी समर्थ.